साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल। नमस्कार। राज्यस्तरीय नवभारत साक्षरता मेळाव्याच्या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांची बैठक दिनांक 20 जून 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल ओरस या ठिकाणी संपन्न झाली। जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण 50 कला शिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित होते। या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आलेला जो आहार आणि आरोग्य या दोन विषयाच्या अनुषंगानं शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या संदर्भातल्या सूचना राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या होत्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आदरणीय किशोरजी तावडे साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मकरंदजी देशमुख साहेब, त्याचबरोबर डाएटचे प्राचार्य आदरणीय राजेंद्र कांबळे साहेब आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आदरणीय शिंपी मॅडम यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात पहिली कला शिक्षकांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये अनेक शिक्षकांनी वेगवेगळे शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेलं होतं। आहार आणि आरोग्य या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य म्हणून तयार केलेलं हे जे साहित्य आपल्यासमोर दिसत आहे हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कूल कट्टा या शाळेचे शिक्षक समीर चांदरकर सर, त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे नूतन माध्यमिक विद्यालय इंसुलीचे कला शिक्षक राजेंद्र आजगावकर सर या दोघांच्या कल्पनेतून नवसाक्षर करण्यासाठी असाक्षरांच्या मध्ये शिक्षणाची उर्मी भरण्याचं कामकाज करून त्यांना नवसाक्षर बनवण्यासाठी या दोघांनी विशेष असं शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेलं आहे। या शैक्षणिक साहित्याची माहिती आजगावकर सर त्याचबरोबर आपल्याला चांदरकर सर देत आहेत। मला आनंद वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी या उपक्रमामध्ये या कार्यशाळेमध्ये तन मन धन अर्पून ही कार्यशाळा संपन्न केली। कला शिक्षक मंडळाचं सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मी कौतुकाने अभिनंदन करतो आणि इथून पुढेही असाक्षरांना साक्षर करण्याच्या अनुषंगानं ज्यावेळी शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन मांडलं जाईल त्या प्रदर्शनामध्ये माझ्या कला मंडळाचं सुद्धा सहकार्य उत्तमपणाने लाभल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सादरीकरणाला मी चांदोरकर सर आणि आजगावकर सर या दोघांना विनंती करतो की त्यांनी या शैक्षणिक साहित्याची माहिती सांगा। नमस्कार, मी समीर अशोक चांदरकर, कला शिक्षक, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। मी राजेश विनायक आजगावकर, नूतन माध्यमिक विद्यालय इंसुली, कला शिक्षक, तालुका सावंतवाडी। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय उल्हास मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत कला शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली आणि या कार्यशाळेमध्ये आम्ही दोघा शिक्षकांनी हे नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत शैक्षणिक मॉडेल तयार केलेलं आहे आणि या मॉडेलच्या माध्यमातून आपण असाक्षरांना साक्षर करण्याचा संदेश देणार आहोत। हे शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे, जसे की पुठ्ठा, ड्रॉइंग पेपर, प्रिंटेड पेपर, माती इत्यादी। सिंधुदुर्ग जिल्हा भारतात पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो। कला व सांस्कृतिक क्षेत्रात या जिल्ह्याचे मोठे योगदान आहे। ठाकर आदिवासी कला, पारंपरिक दशावतार नाट्य, इथला गणेशोत्सव, सुंदर निसर्गरम्य परिसर आणि सावंतवाडी येथील लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध लाकडी खेळण्याची प्रतिकृतींचा वापर या शैक्षणिक साधनामध्ये केलेला आहे। असाक्षरांना साक्षर करण्यासाठी आम्ही ही जी प्रतिकृती बनवलेली आहे ती आकर्षक करण्यासाठी या ठिकाणी आपण 3D मॉडेल्स तयार केलेली आहेत, ज्यामध्ये निरक्षर दाखवलेले आहेत, बेडूक दाखवलेले आहेत आणि त्यांना साक्षर करण्यासाठी या
बाहुल्या म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत। त्याचबरोबर हे जे तबक केलेलं आहे तीर्थ तबक आहे, जे की या ठिकाणी फळभाज्या आणि पालेभाजी असं त्यांचं मिश्रण त्या तबकामध्ये दाखवलेले आहे। आपण या ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष डेमो पाहणार आहोत। आता ही जी खेळणी आहे, लाकडी खेळणी, ज्यामध्ये आरोग्य आणि आहाराचं महत्त्व आपण विशद करणार आहोत। ज्यामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी या पॉइंटरच्या सहाय्याने ही जे फळ आहे किंवा ही जी फळभाजी आहे त्याचं प्रत्यक्षात त्या फळाला कोणतं मुळाक्षर येतं आणि ते फळ आहे की फळभाजी आहे हे त्या पॉइंटरच्या माध्यमातून दाखवणार आहे। जसं की आता या ठिकाणी आंब्याचा, आता सिंधुदुर्ग जिल्हा हा देवगडच्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। मुलीने पॉइंटरच्या समोर बरोबर सफरचंदाचं फळ आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाठीमागे डिस्प्लेवर आपल्याला सफरचंदाच्या माध्यमातून त्या शिकवताना दिसत आहे। महाराष्ट्रात राज्यस्तरीय नवभारत साक्षरता मेळाव्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला शिक्षकांची सर्वात प्रथम बैठक घेण्यात आली आणि या संदर्भात कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले। कला शिक्षकांनीही या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत कविता, पोस्टर, भित्तिचित्र, त्रिमित चित्र, शैक्षणिक खेळ यांच्या माध्यमातून सुंदर कलाकृती साकारत असाक्षरांना साक्षर करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले। या संपूर्ण प्रक्रियेत माननीय श्री किशोर तावडे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, माननीय श्री मकरंद देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, माननीय श्री राजेंद्र कांबळे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, माननीय श्री प्रदीप कुमार कुडाळकर, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, माननीय श्रीमती कविता शिंपी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, माननीय डॉक्टर गणपती कमळकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले।